वंताराची काळी बाजू। इथे प्राणी सुरक्षित आहेत की कंट्रोलमध्ये? समजा तुम्हाला तुमच्या घरातून जबरदस्ती बाहेर काढलं आणि एखाद्या आर्टिफिशियल जागेवर जिथे सगळ्या तिथल्या लोकांच्या कंट्रोलमध्ये आहे, तर तुम्ही जिवंत राहू शकाल का? तुम्ही जर तुमच्या मनाप्रमाणे राहू शकत नसाल तर ते निरागस प्राणी कसे आपल्या मनाप्रमाणे राहत असतील जे वंतारामध्ये आहेत? फक्त स्वतःच्या प्राणीप्रेमासाठी अंबानी कुटुंबाने हे वंतारा उघडलंय का? जगभरातून आणलेले सिंह, वाघ, हत्ती आणि अनेक दुर्मिळ प्राणी गुजरातच्या उष्ण हवामानात का ठेवले गेले? हे प्राणी तिथे मोकळा श्वास घेऊ शकतात का? आणि हे वंतारा इतकं वादामध्ये का आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। सगळं काही व्यवस्थित सुरू असतं, पण एक दिवस कोर्टात केस सुरू होते, ती फक्त एका हत्तीच्या अस्तित्वासाठी, तिच्या आरोग्यासाठी, वरवर त्याची काळजी, पण आत वेगळंच काही सुरू असेल तर? मी बोलतोय ती माधुरीबद्दल। आताची रिसेंट गोष्ट म्हणजे कोल्हापूरच्या माधुरी हत्तीनीला तिथून वंतारामध्ये घेऊन गेलं आणि हा निर्णय कोणाचा होता? तर खुद्द कोर्टाचा। पण हे कितपत योग्य आहे? आता जसा माणसाला भावना असतात तशाच त्या प्राण्यालाही असतात, आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ते तेव्हा तिला कोल्हापुरातून घेऊन जात होते तेव्हा माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं होतं, म्हणजेच तिला कोल्हापूरचा तो मठ सोडून तिथे जायचं नव्हतं। मग प्रश्न असा आहे की वंतारामधल्या प्राण्यांना तिथे नेण्यात आलंय ते जबरदस्तीने की त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने? बरं, आता इतकंच नाही तर अजूनही अशा अनेक बाबतीत वंतारा वादामध्ये आहे। मग काय आहे वंताराची काळी बाजू? थोडक्यात पाहूया आणि मग तुम्हीच डिसाईड करा काय योग्य आणि काय अयोग्य। चिंपांझी, ऑरंगुटान, झेब्रा, जिराफ, गेंडा, टॅम्ब्रिल, मगरी, आफ्रिकन सिंह, चित्ते, जॅग्वार, मोठे उदबिलाव, बोंगो आणि सील हे सर्व प्राणी जगभरातील विविध भागातून आलेले आहेत। यापैकी बरेचसे प्राणी भारतात मूळचेच नाहीत, पण आज गुजरातमधील वंतारा येथे अंबानी कुटुंबाचा वन्यजीव रिवाइल्डिंग प्रोजेक्टमध्ये हे सर्व प्राणी पाहायला मिळतात। वंतारा जेथे उभारलंय ते ठिकाण म्हणजे जामनगर रिफायनरीजवळील जमीन। ही रिफायनरी इतकी मोठी आहे की तिच्या सगळ्या पाईपलाईन एका रेषेत लावल्यास ती भारताच्या उत्तर ते दक्षिण भागापर्यंत पोहोचते। ही रिफायनरी रिलायन्स इंडस्ट्रीने उभारलेली असून भारतातील आणि जगातील इंधन बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि त्याच भागात उभारण्यात आलेल्या वंतारा हा प्रकल्प 3000 एकरमध्ये पसरलाय आणि इथे हजारो प्राणी आहेत। वंताराचा उद्देश सांगितला जातो की इथे जखमी किंवा तस्करीतून बचावलेले प्राणी पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासात पाठवले जातील, त्यांच्यावर उपचार करून। वंतारा जगातील सर्वात मोठं वन्यजीव पुनर्वसन केंद्र मानलं जातं। इथे प्राण्यांसाठी आधुनिक वैद्यकीय सुविधा आहेत, मोठ्या एक्सरे मशीन्सपासून ते सिटी स्कॅन आणि ऑपरेशन थिएटरपर्यंत। सिंह, हत्ती, गेंडे यांसारखे मोठे प्राणी जकुजीमध्ये आंघोळ करताना आपल्याला पाहायला मिळतात। येथे प्राणी बरे होईपर्यंत राहतात आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवलं जातं, असं वंताराचं म्हणणं आहे। पण याच वंतारावर आता गंभीर आरोप होत आहेत। असे आरोप आहेत की हे केवळ एक पुनर्वसन केंद्र नसून हा एक प्रकारचा प्रायव्हेट झू बनवण्याचा प्रोजेक्ट आहे। विविध देशातून प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते आणि काही प्राण्यांना परत पाठवण्याऐवजी इथेच कायम ठेवलं जातं। पण हे कितपत योग्य आहे? एका कराराप्रमाणे हे सगळं इल्लीगल आहे। तो करार म्हणजे सिटीज, म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर्ड स्पेसीज। हा आंतरराष्ट्रीय करार 1973 मध्ये करण्यात आला आणि 1975 पासून लागू झाला। याचा उद्देश म्हणजे संकटात असलेल्या प्राण्यांची आणि वनस्पतींची आंतरराष्ट्रीय व्यापारावर नजर ठेवणे। या करारानुसार अशा प्राण्यांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण अत्यंत नियमबद्ध असते। जिथे कोणत्याही देवाणघेवाण वैज्ञानिक किंवा संरक्षणाच्या कारणासाठी असेल तिथे ती शक्य असते। पण जर प्राणी कायमस्वरूपी एका ठिकाणी ठेवले जात असतील तर त्यामागे व्यावसायिक हेतू असण्याची शक्यता तपासली जाते। नोव्हेंबर 2023 मध्ये सिटीजच्या एका बैठकीत वंताराचा मुद्दा मांडण्यात आला होता। असा आरोप करण्यात आला होता की भारत या कराराचे पालन करत नाही। जुलै 2023 मध्ये वंताराचे रिप्रेझेंटेटिव्ह सिटी सचिवालयात भेटीला गेले होते। त्यांनी सांगितले की हे प्राणी रेस्क्यू केलेले आहेत,
पण त्यांच्याकडून पुरेशी स्पष्टता दाखवण्यात आलेली नाही. पुढे वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेक्शन फोरम ऑफ साऊथ आफ्रिका म्हणजेच WPSA या संस्थेने आफ्रिकेतील पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहिलंय की यामध्ये सांगितलंय की मोठ्या संख्येने वाघ, सिंह, बिबटे, चिते वंतारामध्ये पाठवले जात आहेत. त्यांचा आरोप हा होता की हे प्राणी प्रजातींच्या प्रजनन केंद्रातून घेतले गेलेत आणि त्यांचा वापर ब्रीडिंग मशीनप्रमाणे केला जातोय. त्यांनी या व्यवहाराच्या सखोल तपासणीची मागणी केली. सुडडॉय झेइंतुंग म्हणजेच SZ या जर्मन न्यूज एजन्सीने दावा केला की वंतारामध्ये 39,000 पेक्षा जास्त प्राणी आहेत, जरी लिगल आकडेवारी फक्त 10,360 म्हटलाय. आफ्रिकन सिंह 181, बिबटे 200, हत्ती 200 आणि माउंट गोरिला जो जगात कुठेही कैद केला नाही तोही वंतारामध्ये आहे. सर्वात जास्त प्राणी UAE, व्हेनेझुएला, काँगो, कोलंबिया, आफ्रिका देशांमधून आलेत. हे अनेक देश वाईल्ड लाईफ स्मगलिंगसाठी कुख्यात मानले जातात. एका मीडिया रिपोर्टनुसार सुमारे 200हून अधिक प्राणी वेगवेगळ्या देशातून भारतात आणले गेले. काही प्राणी दुर्मिळ आणि संकटग्रस्त आहेत, उदाहरणार्थ जॅग्वार्स आणि आफ्रिकन गेंडे. हे प्राणी सिटीजच्या अतिसंरक्षण यादीत आहेत. त्यांच्या आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि फक्त अत्यावश्यक संरक्षणात्मक कारणांपुरतीच परवानगी आहे. हे प्राणी भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि परवानग्या पूर्णपणे ट्रान्सपरन्सीने घेतल्या गेल्यात का? आणि हे प्राणी पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासात परत जाणार आहेत का, की ते इथेच कायम राहणार आहेत? या प्रश्नांनी वंताराच्या उद्दिष्टावरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. बरं, हे झालं जगातलं, पण वंताराने स्वतःच्या देशालाही सोडलेलं नाही. 2021 मध्ये महाराष्ट्रातून 12 हत्ती वंतारात दिले गेले. 2022 मध्ये आसाममधून वाघ, माकडे, कासव, गेंडे वंतारामध्ये ट्रान्सफर केले गेले. आता रिसेंट 2025 मध्ये अरुणाचल प्रदेशातून 21 हत्ती प्रायव्हेट मालकांकडून विकत घेऊन वंतारामध्ये दाखल करण्यात आले. आणि माधुरी हे तर ताजंच उदाहरण आहे. आता छत्तीसगडमधून 2 पांढरे अस्वल देखील पाठवले जात आहेत. पर्यावरण तज्ज्ञ प्रश्न विचारतात की सरकारी जंगलातील प्राणी खाजगी संस्थांकडे का दिले जातात? याशिवाय काही पर्यावरण तज्ज्ञ आणि वन्यजीव कार्यकर्त्यांचं असंही म्हणणं आहे या प्रकारच्या प्रकल्पांचा काय परिणाम होईल? भारतात आधीच राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि टायगर प्रोजेक्टसारखे मोठे उपक्रम चालू आहेत. मग अशा खाजगी प्रकल्पांची गरज काय? वंतारामध्ये प्राणी मोकळ्या वातावरणात नाहीत, तर त्यांच्यासाठी तयार केलेल्या कंट्रोल परिसरांमध्ये ते ठेवले गेलेत. काही प्राणी येथे अनेक महिन्यांपासून आहेत आणि त्यांच्या मूळ देशात परत पाठवले गेलेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की हे खरंच ट्रान्झिट सेंटर आहे की एक हाय प्रोफाईल सफारी उद्यान? या सगळ्या पार्श्वभूमीवर वंतारा ही संकल्पना महत्त्वाकांक्षी आणि जगभरातल्या रिवाइल्डिंग चळवळीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची वाटते. पण जर या प्रकल्पात ट्रान्सपरन्सी नसेल तर ही रिवाइल्डिंगच्या नावाखाली एक अट्रॅक्टिव्ह वाईल्ड लाईफ शोपीसच ठरू शकते. या प्रकल्पाच्या यशासाठी आणि नैतिकतेसाठी अधिक ट्रान्सपरन्सी, वैज्ञानिक देखरेख आणि जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक आहे. फक्त प्रसिद्ध कुटुंबाच्या नाव आणि प्रचंड रिसोर्सेस असून उपयोग नाही. खऱ्या अर्थाने रिवाइल्डिंग तेव्हाच यशस्वी ठरेल जेव्हा प्राणी पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत जातील आणि ते मुक्त, सुरक्षित आणि मानवाच्या हस्तक्षेप विना असेल. या वंताराच्या जंगलाचा तारा किती प्रकाशमय होईल हे त्यांच्या कृतीवर ठरेल. हे केंद्र खरंच संरक्षणाची नवीन दिशा देईल का, की एक आकर्षक उद्यान बनून राहील, की त्यावर तिकीटं लावली जातील, ते फॅन्सी झू बनेल? हे बघणं आता आपल्या सर्वांसाठी आवश्यक ठरलंय. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वंताराची ही बाजू तुम्हाला माहीत होती का? आणि खरोखरच जर प्राण्यांसाठी काही करायचं असेल, तर त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, तर या प्रायव्हेट संरक्षण केंद्रांपेक्षा सरकारनेही हे असंच लिगली काही करायला हवं का? आणि जर हे असंच सरकारने केलं असतं तर भारत जगामध्ये वेगळ्या आणि चांगल्या दृष्टीने ओळखला जाईल. याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.